राज्यातील सार्वजनिक बांधकाम, जलजीवन मिशन, ग्रामीण पाणीपुरवठा, जलसंपदा, जलसंधारण यासह विविध विभागातील शासनाचे विकास कामे करणाऱ्या कंत्राटदारांची कोटी रुपयांची देयके हे गेल्या वर्षभरापासून थकीत आहेत आणि यामुळे कंत्राटदारांवर उपासमारीची वेळ आली आहे। त्याच अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्यात देखील धरणे आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधण्यात आले। या आंदोलनाला जिल्हाभरातील शेकडो शासकीय कंत्राटदार सहभागी झाले होते। कसा देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, असा कसा देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही। कामाचा निधी मिळालाच पाहिजे, थकीत देयके मिळालीच पाहिजे। कंत्राटदार संघटनेचा कंत्राटदार संघटनेचा थकीत देयके मिळालीच पाहिजे। पाणी पुरवठा संघटनेतर्फे आज बुलढाणा येथे धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित केले। जिल्ह्यातील कंत्राटदारांचे करोडो रुपयाचे निधी थकलेला आहे। त्या व्यतिरिक्त बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, जलसंधारण विभाग यांचे कोट्यवधीचे देयक थकलेले। शासनाकडून निधीची कोणतीही तरतूद न करता कंत्राटदारांना फक्त कामं करण्यासाठी दबाव आणून कंत्राटदारांचा दंडात्मक कारवाई केल्या जात आहे। त्याविरुद्ध सर्व कंत्राटदारांनी आज बुलढाणा येथे धरणे आंदोलनाचा कार्यक्रम करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन देण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। काय मागणी? करोडोची प्रलंबित देयके बाकी आहेत, देयके तत्काळ देण्यात यावे अशी आमची मागणी शासनाकडे आहे। त्या व्यतिरिक्त विना दंड मुदतवाढ, प्रत्येक कंत्राटदाराचा निधी नाही 2 वर्षापासून, मात्र प्रत्येक कंत्राटदाराला दंड लावलेला आहे शासनानं। ही दंडात्मक कारवाई रद्द करून विना दंडात्मक मुदतवाढ देण्यात यावी। तसेच शासनाचे प्रत्येक काही योजनांचे अंदाजपत्रके सुधारित करण्यासाठी शासन स्तरावर 2 वर्षापासून प्रलंबित आहे। ते सुधारित अंदाजपत्र तात्काळ मंजुरी देण्यात यावी, जेणेकरून काम करण्यास कंत्राटदारांना सुविधा होतील। सध्या काम चालू आहेत, सध्या निधी अभावी सगळ्या कंत्राटदारांनी काम बंद आंदोलन सुरू केलेले आहे। जिल्ह्यातील पाणी पुरवठा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, जलसंधारण विभागातील सर्व कंत्राटदारांनी आपले काम बंद केलेले आहे आणि असहकार आंदोलन सुरू केलेले आहे।